कालपासनं पुण्यामध्ये असं पाऊस यायलाय, येते जाते नेमका कळना झालंय उन्हाळा आहे का पावसाळा आहे. आता पावसाचे दिवस ह्या वर्षी मला वाटतं लवकर चालू होतात काय की. रोज सकाळी 9ला उठायचं, ड्युटीवर जायचं, ड्युटीवरून यायचं, घरी आराम करायचा, थोडंसं बसायचं, चहा पाणी प्यायची, रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं, लगेच रिटर्न उठायचं, ड्युटीला जायचं. म्हणजे ज्या माणसाच्या अंगावर जबाबदारी आहे त्या माणसाला सुट्टी घ्यायला जमत नाही, कंटाळा करायला जमत नाही. कारण घरचं जबाबदारीचं ओझं असते. जर काम सोडून घरी राहिलं तर घरचे खाणार काय, आपला शोकपाणी पण कसा होणार. म्हणून रोज उठायचं आणि कामाला पळायचं. तर आज खूप पाऊस आलता दुपारी. मग आमच्या कंपनीमध्ये आम्हाला सगळ्यांना छत्र्या दिल्या. छत्र्या मला माझ्या साडीवर, माझी साडी बघून मला अशी मॅचिंग छत्री दिली, माझ्या साडीसारखी सेम. तर तुम्ही पण कामाला जात असताना तर तुम्ही पण कामावर म्हणा की आम्हाला एक छत्री देऊन टाका. तेवढंच गरिबीला 100-200 रुपये वाचतात. बाकी काय विकत घ्यायला गेलं तर आपले 200-250 रुपये सहज जातात. चला तेवढंच म्हणलं, 200-250 रुपयाचा फायदा. म्हणून आज मला छत्री भेटली तर मला खूप आनंद झालाय. कोणासाठी ही अनमोल नसेल पण माझ्यासाठी खूप मोलाची आहे. कारण ज्या माणसाला 1-1 रुपयाचं महत्त्व कळते त्या माणसाला या छत्रीची किंमत करणार. ज्या माणसाला पैसा समजा असंच उडवायची सवय त्या माणसाला पैशाचं महत्त्व नाही करणार. तर माझ्यासाठी खूप अनमोल आहे, अनमोल.